पूनम, तू अशी बोलतीयस जणू काय त्याच्याबद्दल तुला समजा ठाव आहे बघ. पण असं नसतं ग. आपल्याशी वरवर गोड बोलणारा, आपल्या मागं पुढं करणारा खरं प्रेम करतोच असं नाही ग. तो दिसतो छान, तो वाटतो छान, तो बोलतो छान, शांत वाटतो म्हणून आपण त्याच्या मागे पुढे करायचं हे काय मला पटत नाही. हा, पण तू तू तसा विचार नक्की करू शकतेस हा? का? अगं तुझं काय, हाय तर हाय, नाही तर नाही. तू आपली बिंदास आहेस बघ. माझा तू मला विचारतेस माझा जोडीदार कसा पाहिजे? माझा जोडीदार की नाही, माझा जोडीदार की नाही लय भारी पाहिजे बघ मला. तो ना माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा पाहिजे बघ. आणि आणि तो की नाही माझी खूप काळजी घेणारा असेल. वय आणि महत्वाचं म्हणजे माहितीये, खरं महत्वाचं म्हणजे तो माझ्याशिवाय एक क्षण पण न राहणारा पाहिजे बघ. खरंच लय भारी वाटतं बघ पुणे. असा बघ जोडीदार मला पाहिजे. हा, तू दिसायला शाहरुख सलमान नसला तरी चालेल, पण मनानं म्हटलं लय भारी पाहिजे बघ. अजून मला जपणारा पाहिजे, माझी काळजी घेणारा पाहिजे. पुणे, तुझं लक्ष कुठे आहे ग? मी तुझ्याशी बोलतीये. उठ सुट नुसती आपली फोन करत बसते. फोन याला बोलव त्याला बोलव. अगं का अशी करतेस ग? तुझी बुद्धी काय उसाच्या वावरामध्ये पुरून ठेवली आहेस काय ग, गुप्तधन म्हणून? काय तू पण. ते जाऊ दे, सोड. मी तुला ना एक छान किस्सा सांगते बघ. अगं ती आपली शिल्पी नाही का, शिल्पी, हा आपल्या वर्गातली. अगं तिच्या घरला गेलते मी तिला मेहंदी शिकवाया. आणि तिथलं वातावरण बघून बाया मला तर नवलच वाटलं की गो. काय म्हणून काय विचारतीस? अगं तिचा तो भाव नाही का इंजिनिअरिंगला बघ, पुण्याला असतोय शिकाया. हा, अगं तो आला गावात आणि तो पण नापास होऊन आलाय कॉलेज सोडून. होय, यात कसलं नव्हत. अगं पुणे, नापास होऊन आलेल्या माणसाचं कुणी एवढं कोड कौतुक करतं काय गो? अगं त्याच्या घरातले किती आनंदात त्याचा सत्कार करतात, त्याचा सन्मान करतात आणि किती आनंदात होते ते लोक. लय भारी वाटले बाय मला. अगं नापास होणाऱ्या माणसाला एवढं कोण चांगली वागणूक देते वय, आणि ते पण आपल्या गावाकडं. बाया लय नवल वाटलं बघ मला खरंच. पण एक मात्र चांगलं वाटलं बघ, शहरापेक्षा की नाही आपल्या गावाकडचीच माणसं जास्त सुधारल्यागत वाटतात ती बघ. हा, ह्याचं नवल वाटलं मला.